हॅलो. येस. हा, आवाज येतोय सर? हो, येतोय. ओके. तर वेलकम दादा आपल्या चॅनलमध्ये. तो आपल्याला जो आजचा बहुमूल्य वेळ दिलेला आहे त्याबद्दल खरंच थँक्यू. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. येस दादा, तर मी तुला विचारेन, सध्या पुणेरी पलटणचा प्री सीझन कॅम्प कसा चालू आहे आणि तू कसा आहेस? प्री सीझन कॅम्प खूपच छान चालू आहे आणि आमची तयारी देखील खूप चांगलीच चालू आहे. 29 ओके. तारखेला आमची पहिली मॅच आहे. त्याच्यानंतर पूर्ण शोडाऊन संपूर्ण जगाला दिसूनच येईल की कशी तयारी होती आमची ती. पण येस, सध्या तरी नक्कीच. माहोल खूप छान आहे आणि सध्या खूप सगळं चांगलं चालू आहे. आणि या सीझनला असलम इनामदार पण आपल्या टीम मध्ये परतला आहे, तर नक्कीच या सीझनला पुणेरी पलटण एक त्याच नव्या जोशात दिसणार आहे आपल्याला. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. आता असलमचे सुरुवातीला मी सगळे. तुला एक मजेदार क्वेश्चन विचारेल. तर आपली पहिली मॅच ही बेंगळुरू बुल्स सोबत आहे, जी यामध्ये आपले काही खेळाडू आहेत. आकाश शिंदे आहे, बीसी रमेश सर आहेत. तर आकाश शिंदे बद्दल जो पहिली तुमची मॅच आहे, तर आकाश शिंदे बद्दल काय सांगशील दादा? आकाश शिंदे गेले 4 वर्षापासून आम्ही एकत्र होतो जेव्हा तो पुणेरी पलटणमध्ये होता. बरोबर. खूप मन मोकळेपणा असा असलेला मुलगा आहे. खूप असं ट्रेनिंगमध्ये मस्ती करणारातला आहे. त्याच्यामुळे ट्रेनिंगचा माहोल एकदम छान राहायचा. तो अच्छा. एकदम मस्त आहे आणि ॲज अ खेळाडू म्हणून देखील तो खूप चांगलं नाव त्यांनी कमवलेलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे तो खेळतो देखील आहे. तो बेंगळुरू बुल्समधून जेव्हा तो आता खेळेल त्यावेळेस नक्कीच तो त्याचा परफॉर्मन्स खूप चांगल्या पद्धतीने करेल तिथे. येस, आणि नक्कीच तुझ्या अंडरचा ट्रेन झालेला तो एक चांगला खेळाडू आहे आणि तुमचा पहिला मुकाबला सुद्धा त्यांच्यासोबत झालेला आहे, म्हणजे नक्कीच एक रंगतदार मॅच होणार आहे. तुम्हाला पण त्याचे नक्क डावपेच माहित आहेत, त्याला पण तुमचे डावपेच माहित आहेत, तर नक्कीच मॅच बघण्यासारखी होणार आहे. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. आम्ही पण वाट बघतोय त्या मॅचची. 29 तारखेला नक्कीच खूप चांगला मुकाबला आपण असं म्हणू शकतो. खूप चांगली मॅच होऊ शकते ती. येस, तर तू आकाशला तुझ्याकडून काय शुभेच्छा देशील पहिल्या मॅच साठी आणि काय सांगशील? अ, आकाशचा गेम तर खूप चांगलाच आहे. सो मी त्याला हेच सांगेन, त्याला नेहमीच तेच सांगत असतो की ऑल द बेस्ट. तुझा जो गेम आहे तो तसाच ठेव. तू एवढंच लक्षात ठेव की तू बेस्ट आहे. तू आधी पण बेस्ट होता, आज पण बेस्ट आहे, नंतर पण बेस्ट राहणार. सो जसा गेम आहे तसाच कर. खूप चांगलं होईल सगळं. यस, नक्की या तुझ्या शुभेच्छा आपण आकाश पर्यंत पोहोचूच. तर त्यासोबत दादा मी आता तुझ्या ऍक्च्युअल पार्टकडे येतो, जो की तू एका खेळाडूच्या फिटनेसचा आर्किटेक्ट आहेस. तसं बघायला गेलं तर जो बॅकबोन आहेस, कारण की जो कधी पडद्यावरती दिसत नाही, तो एक पडद्यामागचा हिरो आहेस खेळाडूंच्या. जो की जर खेळाडू तुझ्या फिटनेस 3 महिन्यानंतर जे वर्षभर खेळतात, त्या मागे खरा 100% वाटा तुझा आहे. तू जे त्यांच्याकडून मेहनत करून घेतो, तू त्या सगळ्या गोष्टी करून घेतो प्लेयरांकडून, त्यावेळी ते प्लेयर त्या फिटनेस लेवलला प्रो सारख्या प्लॅटफॉर्मवरती नॅशनल असू दे, ते चांगला परफॉर्मन्स करत असतात. तर मी दादा तुला विचारेन, या सीझनला पुणेरी पलटणमध्ये सीझन 12चा जो कॅम्प आहे त्यामध्ये अशा कोणत्या गोष्टी नवीन तू इम्प्लिमेंट करतोय जेणेकरून प्लेयर या सीझनला अजून जोरदार चांगला खेळ करतील, आणि या सीझनला कसा कॅम्प मध्ये शेड्यूल ठेवलेला आहे? ओके. ऍक्च्युली आपण आता ह्या पूर्ण मेन क्वेश्चन्सकडे वळण्याआधी मी सगळ्यात पहिले माझी जी जर्नीची सुरुवात झाली होती आणि जे आज माझे मेंटर आहेत संग्राम मांजरेकर सर, की ओके. ज्यांनी मला या फील्डमध्ये आणलं आणि ह्या संपूर्ण कबड्डी जगताशी माझा जेव्हा परिचय झाला, हे त्यांच्यामुळे झालेलं आहे. आज त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी ह्या मुलांना ट्रेन करत आहे. तो मी त्यांचंच ऍक्च्युली सगळ्यात पहिले आभार मानेन. आणि तुम्ही जो मला प्रश्न विचारलात की ह्यावर्षी नवीन काय आहे, तर बेसिकली जे माझ्या सरांनी म्हणजे माझ्या मेंटरनी मला जे शिकवलेलं आहे की आम्ही नवीन असं काही नाही आहे. आमची ऍक्च्युली युवा पलटण जी अकॅडमी आहे ज्याच्यामध्ये आमच्याकडे मुलं वर्षभर ट्रेन करतात. आमचे 4 NYP झाले, त्याच्यानंतर 2 RYP झाले. असलम, पंकज हे सर्व आमच्या युवा पलटण अकॅडमीमध्ये ट्रेन करतात. सो वर्षभर त्यांचा एक सिस्टमॅटिक प्रोग्राम रेडी असतो की त्यांनी ह्या महिन्यांमध्ये हे केलं पाहिजे आहे. बेसिकली मॅचेसच्या आधी म्हणजे आमचा प्री सीझन कॅम्प चालू होण्याच्या आधी त्यांचं एक प्रॉपरली एक स्ट्रेंथ सेशन चालू होते, कंडिशनिंग सेशन चालू होते. सो असं बेसिकली आम्ही नवीन असं काही इथे इम्प्लिमेंट करत नाही प्री सीझन कॅम्पमध्ये, कारण ही मुलं वर्षभर आमच्याबरोबर असतात. त्याच्यामुळे त्यांचं थ्रू आउट द वर्षभर एक पूर्ण ट्रॅक रेकॉर्ड आमच्याकडे असतो. सो तोच घेऊन आम्ही प्री सीझन कॅम्पमध्ये त्याच गोष्टी आम्ही कंटिन्यू करतो. असं समथिंग नवीन असा काही त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करायला जात नाही बेसिकली. तर दादा मी तुला विचारेल, तुझ्या स्ट्रेंथ अँड कंडिशनिंगची सुरुवात कशी झाली आणि
स्पेसिफिकली कबड्डीच हा खेळ का निवडला? कारण की जर बघायला गेलं तर स्ट्रेंथ अँड कंडिशनसाठी क्रिकेट आहे, फुटबॉल आहे, हॉकी आहे, असे बरेचसे खेळ असताना कबड्डीकडे ही ओढ का? आणि स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग निवडण्यामागचं एक रिझन काय होतं? मी 2017ला मी स्वतः ॲथलेटिक्स कोच होतो. सो माझं ते ॲथलेटिक्सचा क्लब चालू होता. माझा मित्र आहे जो संग्राम सरांचा कलिग आहे, गौरांग म्हणून. त्याच्या थ्रू मी संग्राम सरांना भेटलो आणि तिथून माझी ही जर्नी सुरू झालेली होती. ओके. त्याच्यानंतर ह्या जर्नीमध्ये जेव्हा मी आलो त्यावेळेस मला हा गेम आवडायला लागला. कारण मला संग्राम सरांनी खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या होत्या की टीम हँडलिंग कसं केलं जातं. जेव्हा आपल्याकडे 20 मुलं एकत्र असतात आणि जेव्हा एकच कोच उभा असतो, त्याच्यानंतर त्यांचं बॅचेसचं डिवाइड कसं केलं जातं, त्याच्यानंतर त्यांचे ग्रुप्स कसे फॉर्म केले जातात, कोणत्या एक्सरसाइज. आता मला तर बऱ्याच साऱ्या एक्सरसाइज माहिती आहेत ज्या मी ॲथलेटिक्समध्ये ऑलरेडी करत होतो. पण त्या गोष्टींचा किंवा त्या एक्सरसाइजचा इथे उपयोग होतोय का, किंवा कशा पद्धतीने होतो, या गेमची रिक्वायरमेंट काय आहे. त्याच्यानंतर जेव्हा ह्या गेममध्ये मी जेव्हा काम करतो आहे त्यावेळेस इथे इंजुरीज कुठल्या कुठल्या आहेत ज्याच्यावरती आपल्याला जास्त काम केलं पाहिजे. त्याच्यानंतर ह्यांचा सीझन कसा असतो की हे प्रो पुरतेच खेळत नसतात, तर ह्यांचे स्टेट्स असतात, नॅशनल्स असतात, व्यावसायिक मॅचेस असतात. सो थ्रू आउट द इयरभर ते लोक खेळत असतात. सो तो आपण ते सगळ्या गोष्टी कन्सिडर करून प्रोग्राम कसा बनवला जातो हे गेल्या 5 वर्षात मला संग्राम सरांनी खूप चांगल्या पद्धतीने शिकवलं आहे आणि मी ते खूप चांगल्या पद्धतीने आत्मसात देखील केलेलं आहे. आणि कबड्डी हा गेम निवडायचा माझा एकच हेतू होता की ह्या गेम मध्ये सगळ्यात मेन म्हणजे गोष्ट मला जी मिळाली ती जी मुलं असतात ती खूप आतून असतात. म्हणजे आतून कबड्डी हा गेम मातीतून आलेला आहे. त्याच्यामुळे खूप जे पण प्लेयर्स आज मला मिळालेले आहेत या पुणेरी पलटण संघातून किंवा बाहेरून देखील बरेच सारे महाराष्ट्रातले आपली मुलं आज मला ओळखतात. सो एक काय म्हणू शकतो की त्या मुलांचा एक खूप चांगल्या पद्धतीने आतून मन खूप चांगलं असतं आणि ते खूप चांगल्या पद्धतीने जुळून घेतात. आणि या गेम मधून मला खूप साऱ्या गोष्टी या शिकायला मिळालेल्या आहेत की इंजुरी म्हणजे ह्या गेम मध्ये आल्यानंतर खूप साऱ्या इंजुरीज मी पाहिलेल्या आहेत ज्या मी आधी पाहिल्या नव्हत्या माझ्या 2 वर्षाच्या आधीच्या करिअरमध्ये, ज्या इथे मी 4 वर्षात पाहिलेल्या आहेत. आणि खूप साऱ्या ऑपरेटिव्ह केसेस देखील बघितलेल्या आहेत ज्या नॉन पुणेरी पलटण प्लेयर्सच्या होत्या, ज्यांचं रिटर्न टू प्ले देखील केलेलं आहे आम्ही. सो त्याच्यामुळे ह्या फील्डमध्ये येण्याचं माझं कारण हेच होतं की खूप सारं लर्निंग आहे या फील्डमध्ये, म्हणजे या गेममध्ये, कबड्डीमध्ये स्पेसिफिकली. तर नक्कीच दादा, तुझा जो हा प्रवास होता तो खरंच खूप प्रेरणादायी आणि ज्यातून तू ज्या लेवलच्या गोष्टी शिकलायस आणि आता ज्या तू इंडियन ऍथलेटिक्स वर काम करतोय, असलम मिनांद असेल, पंकज असेल, आकाश असेल, पुणेरी पण जे काही स्टार प्लेअर आहेत त्यांच्यासोबत जो आता तू काम करतोय ते नक्कीच तू खूप मोठं काम करतोय. आणि युवा पलटणमध्ये सुद्धा आम्ही तुझे कंटिन्यू व्हिडिओ बघत असतो, तू जे प्रॅक्टिस घेतोय मुलांची ती नक्कीच खूप सुंदर आहे. तर दादा, मी आता या सीझनच्या मुलाखतीच्या आपल्या भागाकडे येतो की कबड्डी हंगामामधील अंतरे खूप कमी असतं. तर अशा परिस्थितीत तुम्ही प्री सीझन कॅम्पमध्ये कोणत्या गोष्टी आणि प्रोग्राम डिझाईन करता आणि त्या कशा प्रकारे डिझाईन करता? आता जो प्री सीझन कॅम्प आहे तो खूप शॉर्ट आहे. गेल्या 3 ते 4 वीकचा प्री सीझन कॅम्प असतो. सो बेसिकली ह्याच्यावरती सगळ्यात मेन जो फोकस असतो तो त्यांच्या स्किलवरती असतो. सो त्याच्यामुळे स्किलवरती आम्ही 70% देतो आणि बाकी आमचा जो पार्ट असतो स्ट्रेंथ अँड कंडिशनिंगचा विच इज अराउंड 30% मध्ये असतो. ह्याच्यामध्ये बेसिकली आम्ही स्ट्रेंथ वरती जास्त काम करतो. बिकॉज कबड्डीमध्ये जेवढं मी बघितलं आहे आणि मी सरांकडून देखील शिकलेलो आहे की खूप सारा याची गरज आम्हाला पडत नाहीये सध्या. कारण की जेव्हा आमची प्रॅक्टिस आपली जेव्हा कबड्डीची चालू होते त्यावेळेस जेव्हा एखादा प्लेअर आहे, एखादा रेडर आहे, तो कंटिन्युअसली 15 मिनिटं रेड टाकतो. सो ह्याला आमच्या भाषेत आम्ही म्हणतो की गेम स्पेसिफिक कंडिशनिंग. सो त्यांचं ते तिथे होतं आहे. सो आम्ही मोस्टली फोकस त्यांचा जो करतो आहे तो स्ट्रेंथ आणि पॉवरवरती करतो आहे, जो त्यांना हेल्प होतो आहे तिकडे इंजुरी प्रिव्हेन्शनसाठी आणि दुसरं म्हणजे पॉवर प्रोडक्शनसाठी. सो या 2 गोष्टींवरती मोस्टली आम्ही आता सध्या फोकस करतो आहे. राईट. आणि त्यासोबतच तर मी तुला पुढे विचारेन दादा की सीझन सुरू होण्यापूर्वी तर प्रत्येक प्लेअरसाठी काही प्री सीझन कॅम्पमध्ये बेंचमार्क सेट केलेले असतात की या प्लेअरनं इथंपर्यंत या सगळ्या गोष्टी बेंचमार्क सेट केलेला आहे, तर या इथंपर्यंत फिटनेस ठेवला पाहिजे, इंजुरी प्रिव्हेन्शनसाठी ह्या गोष्टींची काळजी केली पाहिजे. तर अशा काही गोष्टी असतात का सेट केलेल्या सीझन सुरू होण्यापूर्वी? हो, मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की आम्ही युवा पलटण आमचं जी कबड्डी अकॅडमी आहे ज्याच्यामध्ये आम्ही
एव्हरी 3 मंथ नंतर मुलांच्या टेस्टिंग घेत असतो, सगळ्या प्लेयर्सच्या टेस्टिंग असतो. सो आमच्याकडे प्रत्येक मुलाचे बेंचमार्क असतात. तो एक नॉर्मरेटिव्ह डेटा आम्ही सेट करून ठेवलेला आहे त्या मुलांसाठी, बट आम्ही त्यांना बेंचमार्क त्यांचा प्रिव्हियस रेकॉर्ड जो आहे तोच त्यांना बेंचमार्क म्हणून सेट करतो, की मागच्या टर्म क्वार्टर्समध्ये तुम्ही 160चा बेंच सपोज जर तुम्ही स्कॉट्स मारले, सो तुम्ही स्वतःला पुश करून तो नेक्स्ट क्वार्टरमध्ये 180 पर्यंत गेलेला आहे. सो प्रत्येक मुलाचं असं स्क्रीनिंग झालेलं आहे. आणि आता जे प्लेयर्स आम्ही ऑप्शन मधून घेतलेले आहेत त्या मुलांचं देखील आम्ही सीझन चालू होण्याच्या आधी स्क्रीनिंग करून घेतलेलं आहे. सो त्याच्यामध्ये बेसिकली आम्ही चेक करतो की त्यांची ऍक्च्युअल स्ट्रेंथ किती आहे, सिंगल लेग स्ट्रेंथ किती आहे, जी कॉर्डची असते, हॅमस्ट्रिंगची असते, ज्याच्यामुळे नी तुमचा प्रोटेक्टेड असतो. देन शोल्डरची स्ट्रेंथ किती आहे, शोल्डरमध्ये स्टेबिलिटी किती आहे. त्याच्यानंतर एक मोबिलिटी अँड फ्लेक्झिबिलिटीचे टेस्ट होतात, त्याच्यामध्ये तुमचं रेंज ऑफ मोशन किती आहे तुमच्या जॉईंटची. सो अकॉर्डिंगली हे सगळे स्क्रीनिंग आम्ही ऑलरेडी केलेले आहेत. जे आमचे आता ऑप्शन्स म्हणून घेतलेले त्या प्लेयर्स आम्ही सीझनच्या आधी केलेले आहेत. आणि जे युवा पलटणमध्ये प्लेयर्स आहेत त्यांचे आम्ही एव्हरी 3 क्वार्टर्स नंतर ह्या सर्व गोष्टी करत असतो. ओके, तर नक्कीच ह्या गोष्टींमुळे खूप सारा प्लेयरांना फायदा पण होत असणार आहे, जेणेकरून त्यांची इंजुरी न होणे, त्यासोबतच फिटनेसमध्ये कंटिन्यू राहणे आणि एक लॉंग टर्म साठी हे फायद्याचं ठरत असेल. नक्कीच दादा. यस. तर मी तुला पुढचा प्रश्न विचारेन. कबड्डीमध्ये विशिष्ट कंडिशनिंग मध्ये ताकद आणि चपळता, स्टॅमिना यांचा समतोल कसा साधला जातो? ओके, स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग मध्ये म्हणाल तुम्ही. सो कसं असतं की आम्ही बेसिकली वर्क करतो ऍट द अल्टिमेट लेवलला पॉवरवरती काम करतो. सो जेव्हा आपण पॉवरवरती काम करतो त्यासाठी आपल्याला एक फाउंडेशन बनवणं गरजेचं असतं, जे आम्ही स्ट्रेंथमध्ये बनवून घेतो. तर जेव्हा आमचा प्रो कबड्डीचा सीझन संपतो कुठल्याही वर्षाचा, म्हणजे जेव्हा सीझन 11 संपला त्याच्यानंतर आम्ही कम्प्लिटली 4 ते 5 महिने फक्त स्ट्रेंथ बिल्डिंग वरती काम करतो. त्याच्यानंतर मग आम्ही त्या मुलांना हळूहळू त्या फेज मधून पॉवर फेजला घेऊन जातो, ज्याच्यामध्ये काही एक्सरसाइजेस असतात, लाईक हँड क्लीन झालं, पुशअप झालं, या एक्सरसाइजेसचा फॉर्म शिकवतो त्यांना आणि नंतर त्या गोष्टीकडे घेऊन जसं आमचं ट्रेनिंग पुढे. आवाज कट होतोय दादा. तिथून पॉवर प्रोडक्शन वरती घेऊन जातो आणि मग जसं सीझन चालू होतो तसं त्यांना स्प्रिंट्स वरती जास्त फोकस करतो, जिथे आमचा स्ट्रेंथचा व्हॉल्यूम कमी होतो आणि पॉवरचा व्हॉल्यूम जास्त वाढून जातो. बरोबर. तर नक्कीच ह्या गोष्टी खेळाडूंसाठी खूप गरजेच्या आहेत, की ह्या गोष्टी समजून घेणं, की सीझनच्या आधी काय केलं पाहिजे, सीझनच्या नंतर कोणत्या गोष्टीवरती फोकस केला पाहिजे. जे आतापर्यंतचे महाराष्ट्रातले जे वरच्या लेवलला खेळले खेळाडू आहेत त्यांना ह्या गोष्टीमुळे, पीकेएल मुळे या गोष्टींची माहिती आहे. पण जे असे ग्रामीण भागातले खेळाडू आहेत की ज्यांना या प्लॅटफॉर्म पर्यंत पोहोचता आले नाहीये, पण त्यांना अशा गोष्टींची माहिती नसल्यामुळं ते कदाचित या सुविधेपासून माग आहेत किंवा कदाचित ते इंजुरी होऊन लवकर रिकव्हर होत नाहीत, अशा गोष्टी पण होत असतील. मला हा क्वेश्चन रिपीट कराल का? मला ऐकून आलंय, सॉरी सर. माझं हे पण नाही दादा, आता जे तू सांगितलं की स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग सीझन नंतर तुम्ही पॉवरवरती वर्क करता, स्ट्रेंथ वरती वर्क करता, तर हे जे आता वरच्या लेवलला पीकेएल ला खेळलेले खेळाडू आहेत किंवा नॅशनलसाठी खेळतात त्यांना ह्या सुविधा उपलब्ध असल्यामुळे त्यांना त्या गोष्टीचा नक्कीच 100% फायदा होतोय, की पॉवर आणि स्ट्रेंथ बिल्ड करण्यासाठी आधी, सीझनच्या आधी आणि सीझनच्या नंतर. पण जे ग्रामीण भागातले खेळाडू आहेत त्यांना या सुविधा माहीत नसल्यामुळं त्यांना कदाचित या गोष्टींचा लाभ न होतो, त्यामुळे इंजुरी होऊन लवकर रिकव्हर न होणं, बॅक टू स्पोर्ट्स लवकर न येणं, या गोष्टींचा त्यांना कुठेतरी लॉस होतं असं वाटत नाही का? नक्कीच आहे. त्यांना सगळ्यांना डायरेक्ट ऍक्च्युअली ग्रासरूट लेवलला या सगळ्या गोष्टी होणं खूप गरजेचं आहे, ज्यातून खूप सारे चांगले खेळाडू अजून वरती येऊ शकतात. कारण की खूप अर्ली एजला आम्ही पाहतो आहे आता 16 ते 19 वर्षामध्ये मुलांना खूप साऱ्या इंजुरीज वाढलेल्या आहेत आणि त्या इंजुरीजमुळे त्या मुलांचं करिअर खूप शॉर्ट झालेलं आहे. सो त्या सर्व गोष्टीसाठी खूप सारे फॅक्टर्स देखील आहेत. सो ते फॅक्टर्स आपण कन्सिडर केले तर त्या इंजुरीज आपण खूप साऱ्या कमी करू शकतो. सो जसं आहे की आता मी आणि सर आम्ही नेहमीच कोणी जर की आम्हाला रिच आउट झाला कुठल्याही ट्रेनिंग प्रोग्रामसाठी तर आम्ही त्यांना नक्की हेल्प करतो. सो तो ग्रामीण भागातला असू दे किंवा शहरी भागातला असू दे, पण नक्कीच त्यांना आम्ही हेल्प करायचा प्रयत्न करतो आमच्या पद्धतीने, जेवढं होईल जसं होईल तसं. कारण की नक्कीच ह्या जर सुविधा ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्या तर महाराष्ट्रातले नक्कीच अजून जे उगवतं भविष्य आहे ते आपल्याला येणाऱ्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्लॅटफॉर्मवरती बघायला भेटेल आणि त्यांच्या स्वरूपात महाराष्ट्राला अजून नवी दिशा भेटेल असं वाटेल. नक्कीच.
तर मी दादा पुढच्या प्रश्नाकडे येतो. कबड्डीमध्ये एक्सक्लुझिव्ह पॉवर ही खूप महत्वाची असते, विशेषतः रेडरचे झपाट्यानं सुटण्यासाठी आणि डिफेंडरच्या टॅकलसाठी. तर तुम्ही कोणत्या प्रकारच्या स्ट्रेंथ ट्रेनिंग प्रोटोकॉलवर जास्त भर देता या एक्सक्लुझिव्ह पॉवरसाठी? मी जसं तुम्हाला मगाशी ते म्हटलं होतं की पॉवर जेव्हा स्टार्ट करायचे असते तेव्हा त्याला बेसिकली फाउंडेशन लागतं स्ट्रेंथचं. जर एखादा ऍथलेट माझ्याकडे 40 किलोचा स्क्वॉट करत असेल तर तो मॅक्झिमम पॉवर प्रोडक्शन करू शकत नाही. तो पहिले आम्ही त्याचा फाउंडेशन बिल्ड करतो थ्रू आउट द 5 ते 6 महिन्यांमध्ये की त्या मुलाने ऍटलिस्ट त्याच्या बॉडी वेटच्या 2%, म्हणजे एखादा माणूस जर 60 किलोचा असेल तर तो त्याच्या 120 म्हणजे त्याच्या डबल त्यांनी स्क्वॉट्स मारले पाहिजेत, तेव्हा जाऊन त्याच्या बॉडीतून ते पॉवर प्रोडक्शन होऊ शकतं. ओके. सो अशा पद्धतीनेच आम्ही पहिले स्ट्रेंथचं फाउंडेशन बिल्ड करतो आणि त्याच्यानंतर मग पॉवरकडे मूव्ह करतो. असं आम्ही स्पेसिफिकली फॉर द रेडर्स आणि डिफेंडरसाठी पॉवरची गोष्ट म्हणजे एक्सरसाइज यूज नाही करत. बिकॉज ओके. पॉवर ही गोष्ट अशी आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही फोर्स खूप कमी टाइम मध्ये एक कुठल्याही गोष्टीवरती एक्झर्ट करताय. एखादा फोर्स म्हणजे जेव्हा तुम्ही सपोज बार्बेल बॅक स्क्वॉट करताय तर ज्यावेळेस हेवी वेट आहे 100 किलो तो किती फास्टली तुम्ही मूव्ह करणार आहात याला पॉवर म्हणतात. सो त्याच्यामुळे ज्यावेळेस कबड्डीमध्ये एखादा कुठला रेडर जेव्हा बोनस लाईन टच करून बाहेर येतो, सो ही जी मोमेंट आहे ही त्याची खूप फास्ट झाली पाहिजे. किंवा त्याला एखाद्या डिफेंडरनी पकडल्यानंतर त्याचा जो लागणारा फोर्स आहे तो पण विदिन अ शॉर्ट पिरियड ऑफ टाइम मध्ये तो खूप जास्त झाला पाहिजे. सो यासाठी आम्ही असं गेम स्पेसिफिक एक्सरसाइजेस वरती तेवढं करत नाही, बट आम्ही थ्रू आउट द जिम मध्ये काही एक्सरसाइजेस यूज करतो ज्याच्यातून त्यांचं पॉवर प्रोडक्शन खूप चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह होतं. जसं तुम्ही बघतच असाल, असलम झाला, पंकज झाला, आदित्य आहे आमच्याकडे आणि डिफेंडर्स मध्ये झाले दादा, ज्यांच्या मुवमेंट फार क्विक आहेत. सो हे थ्रू आउट आमच्याबरोबर राहिलेली मुलं आहेत जी युवा पलटणमध्ये, सो ते त्यांना माहिती आहे की हे कशा पद्धतीने ती सुरुवात झाली आणि ते कुठपर्यंत कसं पुढे नेलं जातं हळूहळू करून. बरोबर. तर मी ह्या रिलेटेड तुला प्रश्न विचारेल दादा की कबड्डी खेळाडूकडे कोणते लिफ्ट्स आणि कोणता व्यायाम हा नॉन निगोशिएबल मानला जातो, म्हणजे जेणेकरून त्या प्लेअरला ते इम्पॉर्टन्स आहे? मी म्हणेन की स्ट्रेंथ ट्रेनिंग, हेवी वेट स्ट्रेंथ ट्रेनिंग खूप गरजेची आहे. बिकॉज ज्यावेळेस तुम्ही कबड्डी खेळताय एखाद्या रेडरवरती 7च्या 7 डिफेंडर जेव्हा येऊन पडतात, आपल्या टेंडन्स आणि लिगामेंट्स एवढे खूप छोटे छोटे आणि नाजूक असतात. सो केवढा लोड त्या गोष्टी घेता आहेत तिथे. जेव्हा 60 डिफेंडर पण वेट पकडलं 50 किलो देखील, तेव्हा 7×5 = 350 किलोचं वजन एखाद्या रेडरवरती पडतंय. बरोबर. तो हे किती जास्त वेट आहे. सो त्याच्यामुळे एक गोष्ट मला माझ्या मेंटरनी संग्राम सरांनी शिकवलेलं की पहिले फाउंडेशन एवढं चांगलं बिल्ड करा स्ट्रेंथ ट्रेनिंगचं की तुमचे स्क्वॉट तेवढे हेवीली गेले पाहिजे, तुमचं डेडलिफ्ट तेवढं हेवीली गेलं पाहिजे, तुमचं बेंच प्रेस तेवढं हेवीली गेलं पाहिजे की तुमचे जे टेंडन्स आहेत, जे लिगामेंट्स आहेत तेवढं त्यांचं ऍब्झॉर्प्शन झालं पाहिजे की जेवढा त्यांच्यावरती लोड येतोय त्याचा त्या गोष्टीचा. सो म्हणून मी सगळ्यांना सांगेन की स्ट्रेंथ ट्रेनिंग सगळ्यांनी केली पाहिजे, बट स्ट्रेंथ ट्रेनिंग करताना कुठला तरी गायडन्स त्यांच्याबरोबर असणं फार गरजेचं आहे की कशा पद्धतीने स्ट्रेंथ ट्रेनिंग केली पाहिजे. कारण की स्ट्रेंथ ट्रेनिंग मध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे मुलं आज फक्त स्क्वॉट्स मारतात, त्याचे 15-15, 20-20 रेप्स मारतात, ह्याला स्ट्रेंथ ट्रेनिंग नाही म्हणता येणार. प्रॉपर स्ट्रेंथ ट्रेनिंग की काही नंबर ऑफ सेट्स असतात, काही नंबर ऑफ रेपिटेशन्स असतात. तर त्यानुसार जसं सीझन जवळ येतो तसं नंबर ऑफ रेप्स कमी होत जातात आणि वेट इन्क्रीज केलं जातं. त्यामुळे मी त्यांना प्रत्येकानं हेच सांगेन की जी पण नवीन मुलं आहेत जी स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं, त्यांना प्रॉपर गायडन्सची फार गरज आहे. त्यांनी हे कुठल्याही त्यांच्या इथे पण जो कोणी असेल जो प्रॉपरली सर्टिफाईड स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच आहे त्याच्याकडून प्रोग्राम बनवून स्ट्रेंथ ट्रेनिंग प्रॉपरली केली पाहिजे. त्यांच्या अर्ध्या इंजुरी तिथेच खूप कमी होते स्ट्रेंथ ट्रेनिंग जर त्यांनी प्रॉपरली केली तर. तर दादा हा तो आता मला प्री सीझनचं सांगितलास, नंतर सीझनचं चालू झाल्यानंतर सांगितलास, तर मी तुला एक विचारेल की आता प्रो कबड्डीचा सीझन चालू झाला तर दर 2-3 दिवसामध्ये एका टीमची मॅच असते. तर अशा वेळी मी तुला विचारेल की ट्रेनिंगचा लोड आणि रिकव्हरी असते त्यामध्ये समतोल कसा राखला जातो जेणेकरून खेळाडूंचा जो बर्नआउट आहे तो होऊ नये, यासाठी कोणत्या गोष्टीची काळजी घेतली जाते? मॅचेस मध्ये पण आणि प्री सीझन कॅम्प मध्ये पण आम्ही सगळ्यात जास्त आमचा जो फोकस असतो तो रिकव्हरीज वरती.
सो रिकव्हरीज मध्ये जेव्हा तुम्ही जसं म्हणाले की मॅचेस मध्ये वगैरे जर मध्ये गॅप फार कमी असतो, एक दिवसाचा गॅप असतो किंवा लगेच लगातार मॅचेस असतात, सो त्यावेळेस आम्ही रिकव्हरीज वरती आणि जास्त फोकस करतो. तर रिकव्हरीज मध्ये मोस्टली आम्ही स्विमिंग ठेवतो, आईस बाथ असतात आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे मोबिलिटी सेशन्स खूप लावतो, ज्याच्याने त्यांच्या मसल्सची रेंज ऑफ मोशन येते. आणि दुसरी एक गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे त्यांना स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि पॉवर ट्रेनिंग आणि कंडिशनिंग ट्रेनिंग पासून लांब नाही ठेवत, पण त्यांना थोडंसं पोटेन्शिएट करत राहतो. जर आम्हाला 2 ते 3 दिवसाचा मोठा गॅप मिळतो आहे, सो त्याच्यामध्ये एक दिवस आम्ही सपोज जर मंडेला मॅच झाली आहे आणि नेक्स्ट मॅच आमची थर्सडेला असेल, तर मग ट्यूसडेला आम्ही त्या लोकांना रिकव्हरी सेशन्सला टाकतो. जे बॉडीमध्ये इन्फ्लमेशन झालेलं आहे, जे बर्नआउट झालेलं आहे आदल्या दिवशीच्या मॅचमध्ये, ते इन्फ्लमेशन कमी होतं या सगळ्या रिकव्हरीज मेथडनी. नेक्स्ट डेला आमच्याकडे 2 दिवस असतात, सो नेक्स्ट डे आम्ही त्यांना परत स्ट्रेंथसाठी पोटेन्शिएट करतो. बिकॉज जर आम्ही त्यांना ते करवलं नाही तर सीझन आपला फार मोठा असतो, 2 ते 3 महिन्याचा. सो स्ट्रेंथचा एक रेसिड्युअल पिरियड असतो जो कमी होत जाते त्यांची स्ट्रेंथ त्या याच्यापर्यंत, ती मेंटेन करणं फार गरजेचं असतं. सो अशा बरोबर. पद्धतीने मोस्टली आमचा जो फोकस असतो तो रिकव्हरीज वरती असतो त्या ड्युरिंग द सीझन मध्ये. ओके. सर तुमचे 2 जे लाडके हे आहेत, खेळाडू आहेत, तर त्यांनी कमेंट मध्ये तुम्हाला विचारलंय, सर तुम्ही लग्न कधी करणार आहात? आकाश शिंदे विचारतोय आणि त्याला आदित्य शिंदे पण विचारतोय, हा सर सांगा कधी लग्न करणार आहे? ते दोघं ज्यावेळेस कबड्डी खेळायचं बंद करतील त्याच्यानंतरच होईल, कारण अर्धा वेळ त्यांच्या मागेच जातोय माझा. तर आकाश आणि आदित्य, तुम्हाला उत्तर भेटलं असेल या गोष्टीचं. सरांनी सांगितलं की ज्या दिवशी तुम्ही कबड्डी खेळायचं बंद कराल त्या दिवशी मी नक्कीच लग्न करेल, कारण त्यांचा अर्धा वेळा तुमच्या मागे जातोय. त्यामुळं तुम्ही आता विचार करा काय करायचं. नाही, खूप नक्कीच नक्कीच ते खूप मेहनती मुलं आहेत. आदित्य पण आहे आणि आकाश पण खूप मेहनती मुलं आहेत, ते दोघे. बरं. तर मी पुढचा सर विचारतो क्वेश्चन तुम्हाला. कबड्डीमध्ये आपला हा रिॲक्शन टाइम खूप महत्वाचा आहे. खेळाडूंचे रिफ्लेक्सेस असतील आणि डिसिजन मेकिंग स्पीड वाढवण्यासाठी खास करून खेळाडूंना कोणती ट्रेनिंग दिली जाते? कारण की आपल्यामध्ये रिॲक्शन रिफ्लेक्शन खूप गरजेचं आहे. ह्याच्यासाठी आम्ही सेपरेटली अशी ट्रेनिंग ठेवत नाही. ज्यावेळेस आमचा मॅचचा वॉर्मअप होतो ना, त्या दिवस एव्हरीडे आम्ही काहीतरी गेम्स त्यांना खेळवतो, विच इज रिॲक्शन बेसिस वरती असतात. सो त्याच्यामुळे काय होतं की त्याला मी परसेप्शन्स म्हणतो. सो त्यांचं त्यावेळेस ते परसेप्शन क्रिएट होतं तिकडे, आणि त्यातून एव्हरीडे ही गोष्ट केल्यामुळे काय होतं, किंवा वीकली 3 days 4 days ही गोष्ट केल्यामुळे काय होतं की त्यांचे रिफ्लेक्सेस आणि रिॲक्शन टाइम जो आपण म्हणतो तो तिथे इम्प्रूव्ह होतो. त्यांना वेगवेगळे गेम्स खेळवले जातात. कधी आम्ही त्यांना टीम गेम्स मध्ये खेळवतो किंवा इंडिव्हिज्युअली खेळवतो त्यांना, किंवा काही नंबरिंगचे गेम्स खेळवतो, किंवा कधी काही क्लॅप्स वाले गेम्स असतात. खूप सारे वेगवेगळे गेम्स असतील, तुम्ही व्हिडिओज पाहत असाल, कधी कधी आमचे व्हिडिओज येतात ह्याच्यावरती. पण एव्हरीडे त्यांना काहीतरी गेम्स खेळवले जातात ज्याच्यातून त्यांचं परसेप्शन होतं आणि रिॲक्शन टाइम्स इम्प्रूव्ह होत राहतात. अच्छा. तर अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळं रिफ्लेक्शनचे प्रॅक्टिस पण होते आणि खेळाडूला त्या गेम्समुळं ते रिफ्लेक्शनची पण मुवमेंट झाल्यामुळं त्यांना तो मॅच मध्ये ऍक्च्युअल मुवमेंटला तो फायदा होतो त्या रिफ्लेक्शन्सचा. बरोबर. तर मी आता सर तुम्हाला पुढच्या प्रश्नाकडे येईल की ऍजिलिटी ड्रिल्स मध्ये रेडर आणि डिफेंडर यांचं कंडिशनिंग वेगळं कसं करता तुम्ही ऍजिलिटी ड्रिल्स मध्ये? ऍजिलिटी मध्ये बेसिकली ज्यावेळेस रेडर असतो, रेडर्स ऑल डिरेक्शन्स मध्ये मुवमेंट्स करत असतो. तो स्ट्रेट मुवमेंट्स पण असते, बॅकवर्ड मुवमेंट्स पण असते, लॅटरल मुवमेंट्स पण असते, टर्निंग मुवमेंट्स पण असते. एव्हरी डिरेक्शन्स मध्ये मुवमेंट्स होत असते. सो त्यांचं जे ऍजिलिटी ट्रेनिंग आहे ते डिफेंडर्स पेक्षा खूप वेगळं होतं. त्यांना मल्टी डिरेक्शनल ऍजिलिटी ट्रेनिंग करवतो आम्ही, आणि त्यांचे ऍजिलिटीचे सेशन जे असतात ते वीकली 2 या 3 पेक्षा असतात. बट जर डिफेंडर्सचं झालं तर डिफेंडर्सच्या मुवमेंटचा लिमिटेशन्स असतात. त्यांचा कर्व मुवमेंट्स होत असतात आणि त्यांची बॅकवर्ड अँड फॉरवर्ड मुवमेंट जास्त असते. सो बेसिकली त्यांचं सेशन देखील ह्यांच्या बरोबरच होतं, पण त्यांचे नंबर ऑफ सेशन्स रेडर्स पेक्षा 1 या 2 सेशन्स कमी होतात त्याच्यामध्ये. चालेल सर. तर ह्या ऍजिलिटी ड्रिल्समुळे त्यांना ऍक्च्युअली ज्या प्रॅक्टिस सेशन मध्ये तुम्ही करून घेता त्याचा नक्कीच मॅचला त्यांना फायदा होत असेल, कारण की आणि त्याच्यामुळे इंजुरी प्रिव्हेन्शन पण कमी होत असेल ना सर? हो, कारण की जेव्हा तुम्ही ऍजिलिटी ट्रेनिंगला जाता त्यावेळेस कसं असतं की जिथे कबड्डीमध्ये चेक्स या गोष्टी बोलल्या जातात, आणि मॅचमध्ये ज्यावेळेस चेंज ऑफ डिरेक्शन होतं कुठल्याही प्लेअरचा,
इंजुरीचं मेन रिझन तेच आहे की जर त्यांच्या टेंडन्स अँड लिगामेंट्सला जर ते ऍब्झॉर्प्शनची एखादा रेडर जर जातोय आणि पटकन टर्न घेतोय तिथे जास्त मोस्टली त्यांना इंजुरीज होतात. सो जर त्यांच्या लिगामेंट्सना त्या ऍब्झॉर्प्शनची सवय नसेल सो तिथे इंजुरीज होतात. म्हणून ह्या गोष्टी इंजुरी प्रिव्हेन्शनच्या गोष्टींनी देखील खूप चांगल्या आहेत. रादर दॅन मी म्हणेन की त्यांची ॲजिलिटी वाढेल. ॲजिलिटी ही ऑलरेडी एखाद्या ॲथलीटमध्ये काही ॲथलीट्स हे खूप सारे फास्ट देखील असतात. लाईक आदित्य झाला आमचा किंवा पंकज झाले, हे ऑलरेडी फास्ट आहेत. बट ॲजिलिटी जेव्हा आम्ही त्यांना करवतो आम्ही त्यांच्या मसल्सना हे ट्रेन करतो की त्यांनी ॲब्झॉर्ब केलं पाहिजे की तेवढ्या स्पीडमध्ये येऊन तो थांबल्यानंतर त्यांचे जे लिगामेंट्स आहेत त्यांनी तो फोर्स ॲब्झॉर्ब केला पाहिजे. हे बेसिकली आम्ही त्या मसल्सना शिकवतो तिकडे. सर मी आता येतो पुढच्या ऍक्च्युअल इंजुरीच्या पार्टमध्ये. तर इंजुरीच्या बद्दल मी तुम्हाला विचारेन की कबड्डीमध्ये आता हा बॉडी टू बॉडी कॉन्टॅक्ट गेम असल्यामुळे इंजुरी पण जास्त होतात. तर अशा इंजुरी कोणत्या कोणत्या कबड्डी खेळामध्ये जास्त होतात आणि त्या रोखण्यासाठी काय काय केलं जातं? कबड्डी मोस्टली तरी इंजुरीज ज्या आम्ही बघितल्या त्या अँकल, नी आणि शोल्डर्सला होत आहेत. सो जसं मी तुम्हाला आधी पण म्हटलं आहे की त्या जॉईंटची रेंज ऑफ मोशन प्रॉपर हवी आहे, म्हणजे त्यांची मोबिलिटी खूप चांगली हवी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आहे की जर तुम्हाला इंजुरी नसेल व्हायचं तर हाय लोड स्ट्रेंथ ट्रेनिंग खूप इम्पॉर्टंट आहे. कारण हा कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स असल्यामुळे मार खूप लागत असतात, फटके खूप लागत असतात. सो हाय लोड म्हणजे हेवी स्ट्रेंथ ट्रेनिंगची फार गरज आहे त्याच्यामध्ये करणं. सो त्याच्यामुळे तुमचं इंजुरी प्रिव्हेन्शन खूप कमी होतं, म्हणजे इंजुरीचं जे काही होणार आहे ते फार कमी होऊन जातं तिथे. आणि सर जे खेळाडू आता इंजुरीमध्ये आहेत त्यांना प्रिया आणि त्यांच्या दैनंदिन रुटीनमध्ये तुम्ही ऍज अ स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच म्हणून तुम्ही त्यांना कसा त्यांचं जे शेड्यूल आहे ते त्यांना डेली शेड्यूल कसं प्रोव्हाइड करता त्यांच्या इंजुरीमध्ये? त्यांचा जो प्री रिहॅब असतो तो त्यांच्या वॉर्मअप मध्येच ऍड केलेला असतो. सेपरेटली त्याच्यासाठी जोपर्यंत ते लोक मॅटवरती खेळत नसतात, त्यांचा रिटर्न टू प्ले जेव्हा चालू असतं त्यावेळेस त्यांचं ते सेशन सेपरेटली असतं. पण ज्यावेळेस ते मॅटवरती येतात त्यावेळेस त्यांचा जो काही प्री रिहॅब असतो तो त्यांच्या वॉर्मअप मध्येच ऍड केलेला असतो आणि तो 10 ते 15 मिनिटाचा एक प्री रिहॅब असतो जे ते स्वतः येऊन करतात आणि आमच्या मॉनिटरमध्ये करत असतात ते आधी तिथे. आणि सर आता तुम्ही जो वर्ड वापरला रिटर्न टू प्ले, तर मी रिटर्न टू प्ले बद्दलच विचारेन की तुम्हाला आता जसं असलम इनामदार असेल की असलम इनामदारच्या मागच्या ड्युरिंग सीझन त्याला जी इंजुरी झाली तर त्यानंतर रिटर्न टू प्ले येण्यासाठी तुम्ही त्यासोबत जी ट्रेनिंग दिली त्याला त्या सगळ्या गोष्टी केल्या, तर अशा कोणत्या गोष्टीवरती फोकस केलं गेलं की जेणेकरून असलम हा पुढच्या सीझन पर्यंत किंवा पुढच्या सीझनच्या आधी आपल्याला हा परफेक्टली फिट झाला पाहिजे? तर अशा कोणत्या गोष्टी रिटर्न टू प्ले मध्ये करणं गरजेचं आहे आणि प्लेयरांनी पण त्या गोष्टीवरती फोकस केलं पाहिजे ड्युरिंग रिटर्न टू प्ले, म्हणजे जेणेकरून जे बाकीचे खेळाडू आता इंजुरीमध्ये आहेत त्यांना या गोष्टीचा फायदा होईल? रिटर्न टू प्ले मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट मी गोष्ट सांगेन की ज्यावेळेस तुम्ही रिटर्न टू प्ले करता त्यावेळेस तुमचे डॉक्टर ज्यांनी ऑपरेशन केलेलं आहे आणि तुमचे जे फिजिओज आहेत ज्यांनी तुमचा रियाज केलेला आहे ते खूप मोठा पार्ट रोल प्ले करतात. सो त्यांचं ऐकणं खूप जास्त गरजेचं आहे. ज्यावेळेस आमच्याकडे त्यांचा जेव्हा म्हणजे फिजिओचा जेव्हा पार्ट संपतो त्याच्यानंतर ऍथलीट आमच्याकडे येतो रिटर्न टू प्ले साठी एक्झॅक्टली. सो त्याची एक ज्यावेळेस फिजिओ त्याच्यावरती काम करतो तेव्हा तो त्याची बेसिक स्ट्रेंथ बनवून आमच्याकडे ऍथलीट्सला पाठवतो आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावरती काम करून त्याची ती स्ट्रेंथ इम्प्रूव्ह करतो आणि त्याच्यानंतर हळूहळू आम्ही त्याला मॅटवरती घेऊन येतो. त्याला इनिशियली पहिले इंडिव्हिज्युअल ट्रेनिंग करायला देतो मॅटवरती, त्याच्यानंतर त्याला सिंगल प्लेअर, डबल प्लेयर्स, मग 3-4 प्लेयर्स वरती कॉन्टॅक्ट स्टार्ट करतो आणि असं मग त्याला हळूहळू करून मॅच स्टिम्युलेशन्स मध्ये आम्ही टाकतो. सो बेसिकली प्रत्येक इंजुरीचा एक रिटर्न टू प्लेचा एक टाइम पिरियड आहे, एक कम्प्लिटली टाइम फ्रेम आहे की मिनिमम 8 मंथ्स, म्हणजे जसं तुमचा ACL MCL झाला तर 9 to 12 मंथ्सचा एक रिटर्न टू प्लेचा कम्प्लिटली प्रोटोकॉल आहे. सो माझं एक सगळ्या प्लेयर्सना हे म्हणणं आहे की तुम्ही हा रिटर्न टू प्लेचा प्रोटोकॉल नक्की कन्सिडर करा. जर तुम्हाला डॉक्टर सांगत असतील तुम्हाला पेन नाही होत आहे आणि तुम्ही 6व्या महिन्यात खेळायला येतात, तुम्हाला हाय चान्सेस आहेत की इंजुरी परत होते. आज आमच्याकडे आदित्यचं देखील सीझन 11ला शोल्डरचं ऑपरेशन झालं होतं, असलमचं सीझन 11च्या नंतर नीचं ऑपरेशन झालं. आम्ही कम्प्लिटली ते प्रोटोकॉल्स फॉलो करून त्यांना मॅटवरती आणलेलं आहे. आज कबड्डीमध्ये बऱ्याच साऱ्या मुलांना ह्या गोष्टी होत आहेत, ते देखील ऑब्झर्व करत असतील की इंजुरी एकदा झाल्या, ऑपरेशन केलं आणि परत नंतर 1 वर्षात ती इंजुरी होते.
ती का बरोबर. होते की कारण की ज्यावेळेस एखादा पार्ट बॉडीचा ऑपरेटेड होतो त्याची कम्प्लिटली स्ट्रेंथ निघून जाते. एक मी तुम्हाला साधंसं एक्झाम्पल देतो. ज्यावेळेस एसीएलचं ऑपरेशन होतं त्यावेळेस आपला हॅमस्ट्रिंग ग्राफ्ट यूज केला जातो एसीएल मध्ये. तर ओके. त्यामुळे तुमच्या हॅमस्ट्रिंगची कम्प्लिटली स्ट्रेंथ तिथून निघून गेलेली असते आणि कम्पेअर्ड तुमच्या दुसऱ्या पायाची स्ट्रेंथ खूप जास्त असते. सो ज्या ऑपरेटेड लेगची स्ट्रेंथ तुमच्या दुसऱ्या पायाच्या स्ट्रेंथ बरोबर एवढी येत नाही तोपर्यंत तुम्ही माझ्या मते तरी मॅटवरती उतरलं नाही गेलं पाहिजे. सो आम्ही ज्यावेळेस रिटर्न टू प्ले ह्यांचे प्रोग्राम्स करतो सो त्यावेळेस आम्ही एव्हरी मंथला त्यांच्या दोन्ही पायामधली स्ट्रेंथ चेक करत असतो. आता कधी कधी आम्ही ते मशीन्स वरती करतो आयसोकायनेटिक्स करून, किंवा कधी कधी आम्हाला देखील आता कळतं की ज्यावेळेस आम्ही फोर्स लावतो रिव्हर्स डिसेंडिंग की तो लावलेला फोर्स तेवढा येतोय की नाही येतोय. पण स्ट्रेंथ चेक करणं फार इम्पॉर्टंट आहे आणि जो डॉक्टरांनी दिलेला प्रोटोकॉल आहे तो कम्प्लिटली फॉलो करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. मुलं लवकर ह्याच्यात येतात खूप सारे आणि लवकर खेळून जातात. आज ज्यावेळेस असलमचा आम्ही रिटर्न टू प्ले केला तो त्याला देखील आम्हाला 7 महिने लागले रिटर्न टू प्ले करायला. बट कम्प्लिटली मॉनिटर करून आम्ही तो रिटर्न टू प्ले तसा केलेला आहे 7 महिन्यात. बेसिकली तो खूप लवकर त्यांनी केलेला आहे. बट हे कम्प्लिटली मॉनिटर होतं की त्याचा रिकव्हरी कसं चाललं आहे, त्याचा फिजिओ रिहॅब कसा चाललाय, त्याचा स्ट्रेंथ ट्रेनिंग कसं चाललंय. त्याच्यानंतर ज्यावेळेस तो मॅटवरती आला त्यावेळेस त्याला डिरेक्टली कॉन्टॅक्टमध्ये न टाकता पहिले त्याच्या इंडिव्हिज्युअल मुवमेंट्स केल्या. बिकॉज ज्यावेळेस तुम्ही 6-7 महिने इंजुरीमुळे मॅट पासून दूर असतात त्यावेळेस नंतर जेव्हा तुम्ही मॅटवरती येतात तो कॉन्फिडन्स आणणं, त्याच्यानंतर त्या मुवमेंटची ती चपळता आणणं ह्या गोष्टीसाठी देखील खूप वेळ लागतो तुम्हाला. सो तो वेळ त्या ऍथलीटनी घेतला पाहिजे. खूप जास्त घाई करून जर ऍथलीट पटकन मॅटवरती येतोय तर परत रिकरंट इंजुरी व्हायचे चान्सेस खूप जास्त आहेत. सो माझं सगळ्या ज्या पण कबड्डी खेळाडू आहेत कुठल्याही गेम्सचे दुसरे असतील त्यांना एकच गोष्ट सांगणं आहे की तुम्ही घाई करू नका. तुम्ही 9 महिने प्रॉपरली वेळ द्या, 12 महिने प्रॉपरली वेळ द्या, पण त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही रिटर्न टू स्पोर्ट्स कराल त्यावेळेसचा जो तुमचा प्रॉपरली, कारण की तुम्हाला नंतर पेन पण येणार नाही. तुम्ही 4-5-6 महिन्यामध्ये जेव्हा करता त्यावेळेस तुम्हाला मध्येच पेन येतं, मग परत तुम्ही 0 वरती जाता, परत रिहॅब करून परत येतं. सो ही प्रोसेस चालूच राहते. सो त्याच्यामुळे एकच पूर्ण प्रोसेस फॉलो करा कम्प्लिटली आणि मग नंतर तुम्ही मॅटवरती खूप चांगल्या पद्धतीने या. कारण की जर दादा मी असे पण भरपूर खेळाडू बघितलेत की ज्यांचं एका वर्षात 2दा ऑपरेशन झालंय, त्यानंतर त्यांचं पूर्ण म्हणजे त्या 2 ऑपरेशन नंतर काय काय खेळाडूंनी खेळणं पण बंद केलेलं आहे. तर जे मला लगेच खेळायचं आहे, मला लगेच वरती जायचं आहे, त्यामुळं ऑपरेशन झाल्यानंतर लगेच 3-4 महिन्यामध्ये खेळायला चालू करून परत मॅचेसला इंजुरी झाली आणि त्यांचं जे खेळायचं स्वप्न होतं ते कुठेतरी असे बंद झाले. असे पण प्लेयर असतील दादा? खूप सारे प्लेयर्स आम्ही बघितलेलं आहे की ज्यांचं दोन ऑपरेशन एका वर्षातच झालंय. कारण एका ऑपरेशन नंतरच तुमचं माइंडसेट खूप खराब होऊन जातं. कारण की आयुष्यामध्ये जो कोण प्लेयर असतो त्याला रिहॅब करणं हा खूप सारा कंटाळवाणा, कुठल्याही प्लेअरला तुम्ही विचारा रिहॅब म्हटल्यावरती ती खूप सारी कंटाळवाणी गोष्ट आहे आणि तीच कंटिन्युअसली तुम्हाला 4 ते 5 महिने करायचं आहे. सो त्यासाठी पेशन्स खूप गरजेचे असतात. सो त्याच्यामुळे ते पेशन्स मेंटेन करणं आणि त्यावेळेस मग आमचा रोल येतो किंवा फिजिओचा रोल असतो की ऍथलीट्स बरोबर बोलत राहणं, त्यांना काय प्रॉब्लेम्स होत आहेत, त्यांना किती पेन होत आहे, त्यांचं मोटिवेशन हाय करत राहणं त्या टाइमला, हे खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. बट हे प्रत्येक स्पोर्ट्समनच्या आयुष्यामध्ये एकदा तरी एक गोष्ट येते की त्याला इंजुरीमुळे सेटबॅक बसतो आणि तिथून परत वरती येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. ज्याच्यात आम्ही आता पुणेरी पलटणमध्ये 2 प्लेयर्स पाहिलेले आहेत. आदित्य झालाय, असलम झाला आहे. छोट्या मोठ्या इंजुरीज या कॉन्टॅक्टमध्ये फार होत असतात, त्या तर डेली त्यांना होतच असतात. बट ज्यावेळेस मोठं ऑपरेशन होतात तेव्हा खूप सारे सेटबॅक बघतात कारण की त्यांचे प्लेयर्स, त्यांचे जे मित्र आहेत ते खेळत असतात आणि त्यांना खेळता येत नाही. पण यावेळेस तो जो पिरियड असतो त्याच्यामध्ये त्यांचा माइंडसेट खूप चांगला ठेवणं ही फार गरजेची गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये मी झालो काय, फिजिओ झालो काय, संग्राम सर झाले काय, यांचा फार मोठा रोल प्ले होतो यांच्यामध्ये. बरोबर दादा. तर मी या रिलेटेड तू बोललास की मेंटल कंडिशनिंग, तर मी जेव्हा प्लेयर एखादा इंजुरीमध्ये असतो त्यासोबत फिजिकल कंडिशनिंग सोबत मेंटल कंडिशनिंग सुद्धा एक खेळाडूचं ठेवणं किंवा पेशन्स ठेवणं, तर यासाठी ऍज अ स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच तुम्ही त्या प्लेयरला मोटिवेट कसं करता? आणि त्यावेळी त्या प्लेयरच्या मानसिक कंडिशन नसते की बाबा माझ्या बरोबरचे प्लेयर खेळतात मी अजून माग आहे,
माझं यामध्ये लॉस झालेला आहे, तर मी कसं रिकव्हर करू, काय करू. यामध्ये जो रिकव्हरीचा पिरियड 6 महिन्याचा असतो तो कदाचित 8 महिन्याचा पण होऊ शकतो. तर ह्या सगळा लॉस तर रोखण्यासाठी त्या प्लेअरला मेंटली कसं प्रिपेअर केलं जातं? बेसिकली ह्याच्यामध्ये आम्ही प्लेअरला एकच सांगतो की प्रोसेस जी आहे त्याच्यावरती ट्रस्ट ठेव आणि पुढे चालत राहा. सो ॲज अ जेव्हा आम्ही पुणेरी पलटणमध्ये काम करतो, आमचे जे कोचेस म्हणजे कोच आहेत, संग्राम सर झाले, आमचे मेंटर अशोक सर आहेत, हे प्लेयर्सची कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये असतात, त्यांच्याशी बोलत असतात. बिकॉज ह्या पिरियडमध्ये प्लेअर एकटा असतो, बाकीचे बरोबर. सगळे प्लेयर्स ट्रेनिंग करत असतात मॅचमध्ये, प्लेअर एका ठिकाणी कुठेतरी हॉस्पिटलमध्ये असा म्हणा किंवा क्लिनिकमध्ये असो बरोबर. किंवा जिममध्ये असो त्याचा रिहॅब करत असतो. तर त्याला ही एकटेपणा असा वाटायला लागतो. सो आम्ही पर्सनली जाऊन त्याच्याशी बोलतो. मी बोलतो ज्यावेळेस त्यांचं स्ट्रेंथ ट्रेनिंग चालू असतं की जे आहे ते सगळं व्यवस्थित होतंय. त्यांना मोटिवेट करायची एकच गोष्ट असते की आज तू 60 किलोचा बेंच प्रेस केलेला आहे ज्याच्यामुळे तुला पेन नाहीये. ज्यावेळेस नेक्स्ट वीक मध्ये तो 65 करतोय बेंच प्रेस, तर त्याला देखील कळतंय की त्याची ती प्रोग्रेस होते आहे. बरोबर. सो ह्याच थ्रू आम्ही त्यांना मोटिवेट करत राहतो. ऍज अ स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच जेव्हा ते आमच्याकडे येतं, त्यांची स्ट्रेंथ जशी जशी बिल्ड होत जाते तसं तसं त्यांना कळतं की हा म्हणजे माझी इम्प्रुव्हमेंट होत राहते आहे. आणि जे आमचे मेंटर आहेत अशोक सर, ते देखील मी स्वतः पाहिलेलं आहे की प्लेयर्सची त्यांना फोन करून किंवा ते ग्राउंडवरती येतात त्यावेळेस त्यांना पर्सनली त्याच्याशी बोलतात. त्यांना काय फील होत आहे, काय नाही होत आहे त्याच्याबद्दल देखील ते बोलत असतात. सो हे टीम वर्क म्हणून काम होणं फार गरजेचं आहे कुठल्याही ऍथलीट बरोबर. आणि बरोबर. मला वाटतं की ते आमच्या अकॅडमीमध्ये किंवा या प्लेयर्स बरोबर ते खूप चांगल्या पद्धतीने होत आहे. त्याच्यामुळे आमच्या कुठल्याही प्लेअरला असा आजपर्यंत तरी मी बघितलेला नाही की माइंडसेटमुळे सेटबॅक बसलेला आहे. जे इंजुरी झालेल्या आहेत त्यांनी परत रिटर्न टू प्ले खूप चांगल्या पद्धतीने केलेला आहे. तुम्ही आदित्यचा गेम देखील बघत असाल, असलमचा गेम तुम्ही बघायलाच आता. सो खूप चांगल्या पद्धतीने आम्ही त्यांना मेंटली देखील तिथे सांभाळून घेतो आहोत. जसं तुम्ही सांभाळता तसं प्लेअरनं स्वतः पण मोटिवेट राहिलं पाहिजे कंटिन्यू. आणि जर मनात काय डाऊट असतील तर ते शेअर केले पाहिजे, जेणेकरून त्याच्या मनात ती भीती नाही राहणार. तर या गोष्टी प्लेअर कडून पण थोड्याफार झाल्या तर त्या गोष्टी नक्कीच लवकर प्लेअरला पण बेनिफिट राहतील. बरोबर आहे, नक्कीच सर. त्याच्यामुळेच आम्ही त्यांच्याशी खूप सारं बोलत राहतो की आज एखाद्या मॉर्निंग सेशन्स असेल तर मॉर्निंग सेशनच्या आधी आम्ही विचारतो ऍथलीट्सना की तुझा आज मूड कसा आहे, तुला आज ट्रेनिंग करायची आहे का. तर जेव्हा हे क्वेश्चन्स त्यांना विचारले जातात ऑटोमॅटिकली ते ओपन अप व्हायला सुरुवात होतं की सर आज मूड नाही, आज मला. मग आम्ही त्यांचं काय करतो की जे रेग्युलर आमचे ऍथलीट्स असतात त्यांच्याबरोबर सेशन्सना घेऊन येतो. तर त्यांचा जो जोश असतो, तो जो मोटिवेशन असतं त्याच्यानुसार अंडर द कंट्रोल मॅनर त्याच्यावरती आमचा कंट्रोल असतो की तो ऍथलीट काय करतो. बट आम्ही त्यांना त्यांच्याबरोबर घेऊन येतो. सो त्यांना एक टीम झाल्यासारखं वाटतं आणि तिथून मग ती प्रोसेस चालू होते. आणि ऍथलीट्सना आम्ही नेहमी हा प्रश्न विचारत असतो की आज तू कसा फील करतोय. मोठी जे तुम्ही माइंडसेटची गोष्ट करताय ती आज फक्त ह्याच कारणामुळे नाही की इंजुरी झाल्यामुळे त्यांचं माइंडसेट हलतं वगैरे अशी गोष्ट नाही, काही इतर प्रॉब्लेम्समुळे देखील मेंटली ते लोक स्ट्रेस असू शकतात. सो हा क्वेश्चन त्यांना विचारणं फार इम्पॉर्टंट की तू आज कसा फील करतोय, तुला खेळायची इच्छा आहे का. मग ते ऑटोमॅटिकली ओपन अप व्हायला लागतात आणि मग त्याच्यावरती सोल्युशन्स काढले जातात. माझ्याशी बोलतात, संग्राम सरांशी बोलतात, काही गोष्टी मग मी त्यांना शेअर करतो. आमचे अशोक सर आहेत त्यांच्याशी बोलला जातात, मग ते त्यांच्याशी देखील शेअर केल्या जातात. खूप ओपनली इथे टॉक्स केल्या जातात आणि त्याच्यामुळे आम्ही तरी बघितलं नाही की असा मुलगा एखादा की मेंटली खूप स्ट्रेस झालेला आहे. आणि खेळाडू म्हटलं की आयुष्यात टेन्शन असतं. आणि कबड्डी खेळाडू गरीब आहेत, त्यामुळं घरचं टेन्शन असेल किंवा करिअरचं टेन्शन असेल किंवा या एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आपला गेम कसा होईल या बऱ्याच गोष्टीचं टेन्शन असतं. त्यामुळं खेळाडूनं जर शेअर केलं तर नक्कीच त्या गोष्टीचा खेळाडूला पण फायदा होणार आहे. नक्कीच नक्कीच. तर मी दादा पुढच्या क्वेश्चनकडे येतो. कबड्डी जसा हा बॉडी कॉन्टॅक्ट गेम आहे, तसंच कुस्ती असेल, फुटबॉल असेल, यासारखे पण खेळ हे बॉडी कॉन्टॅक्ट वाले आहेत, ज्याच्यामध्ये सुद्धा इंजुरीचे चान्सेस जास्त आहेत. तर कबड्डीची कंडिशनिंग ही फुटबॉल आणि कुस्तीपेक्षा वेगळी असावी का की सेम असावी? प्रत्येक गेमच्या रिक्वायरमेंटनुसार त्याची कंडिशनिंग डिपेंड्स होते. आता जेव्हा तुम्ही फुटबॉल आणि कबड्डीला कम्पेअर करा तर फुटबॉलमध्ये लॉंग स्प्रिंट्स खूप जास्त मारल्या जातात आणि खूप लॉंग स्प्रिंट्स मारून चेंज ऑफ डिरेक्शन खूप आहे. रादर दॅन कबड्डीचा मॅट हा फार छोटा असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला लॉंग स्प्रिंट्स मारायच्या नसतात. त्यांच्या क्विक मुवमेंट्स होतात, शॉर्ट स्प्रिंट्समध्ये क्विक मुवमेंट्स होतात.
तर अकॉर्डिंग टू त्यांचा जो गेम आहे, आणि कबड्डीमध्ये कुस्ती तुम्ही विचारलं मला, कुस्तीमध्ये कम्प्लिटली ते एका कॉन्टॅक्ट मध्ये असतात. तर त्याच्यामुळे प्रत्येक गेमची रिक्वायरमेंट काय आहे, त्या गेममध्ये होणारे इंजुरीज काय आहेत, त्याच्यानुसार तिथे कुठल्या एनर्जी सिस्टम वरती वर्क केलं पाहिजे, किंवा तुमचा जास्तीत जास्त कोणता बॉडी पार्ट तिथे यूज केला जातो, ह्याच्या अकॉर्डिंगली त्यांचा कंडिशनिंगचा आणि स्ट्रेंथचा प्लॅन डेव्हलप होतो. ओके. तर मी दादा तुला अजून एक क्वेश्चन विचारेल की आता तुझ्या अंडर बरेचसे युवा पलटणचे खेळाडू आहेत, पुणेरी पलटणचे खेळाडू आहेत. तर ज्यावेळी तुझ्याकडे एक डेब्युटंट खेळाडू येतो आणि ज्यावेळी सिनियर खेळाडू येतो, तर या दोघांच्या कंडिशनिंग मध्ये तू कसं समतोल टाकला जातो, त्या दोघांच्या कंडिशनिंग मध्ये तू कोणत्या कोणत्या गोष्टी वेगवेगळ्या त्यांना देतो? ज्यावेळेस आमच्याकडे एखादा कुठला नवीन मुलगा येतो, त्यावेळेस आम्ही त्याला सिम्पली बेसिकली बॉडी वेट ट्रेनिंग चालू करतो. बिकॉज आपली जी मुलं येतात कबड्डीमध्ये, ही खूप गावाकडून येतात, म्हणजे खूप खेडेगावातून आलेले असतात, ज्यांना स्ट्रेंथ ट्रेनिंग हा विषयच नसतो माहिती, त्यांनी कधी जिम पण नसते बघितलेली. सो आम्ही त्या मुलांना एकदम बेसिक पासून, बॉडी वेट ट्रेनिंग पासून, बेसिक स्क्वॉट्स पासून, तू पहिले बॉडी वेट स्क्वॉट्स मार, म्हणजे बॉडी वेट होल्ड झाले, मग त्यांना हळूहळू मशीन्स वरती घेऊन जातो. 1 ते 2 महिन्यानंतर जेव्हा त्यांचे स्क्वॉटचे फॉर्म चांगले होतात, पुशअप्सचे फॉर्म चांगले होतात, त्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्यांना हळूहळू मशीन्स वरती नेतो. मग मशीन्स वरून त्यांना डंबल्स वरती, आणि मग नंतर बार्स वरती. सो ही खूप लॉंग प्रोसेस आहे, ज्याच्यामध्ये कम्प्लिटली आमचं 1 वर्ष जातं. आणि ज्यावेळेस एलिट ऍथलीट आमच्याकडे ट्रेन करतो, जो आमच्या अंडर गेली 5 ते 6 वर्ष ट्रेन करत आलेला आहे, तो त्याचा प्रोग्राम हा, त्याची सुरुवात देखील अशीच कुठून तरी झालेली असते. तो तिथून तो इथपर्यंत आलेला असतो, त्याच्यामुळे हा प्रोग्राम त्यांचा पुढे रन होत जातो. बेसिकली ज्यावेळेस एक एक्झाम्पल देईन तुम्हाला, आमच्याकडे आदित्य आला होता, त्यावेळेस त्याला जिम ट्रेनिंगचं काही नॉलेज नव्हतं. बट आज जर तुम्ही त्याला बघाल तर तो आज मुलगा 200चा स्क्वॉट आरामात मारू शकतो विथ गुड फॉर्म मध्ये. तो हेच आहे, आज हे गेले 3 वर्षापासूनच्या या गोष्टी चालू होत्या. ओके. तर मी दादा तुला हा प्रश्न विचारला की जे तरुण खेळाडू आहेत, त्या तरुण खेळाडूंना आता स्टेट कुमारगड खेळायचं असेल किंवा ओपन नॅशनल खेळायचं असेल, प्रो कबड्डी सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळायचं असेल, तर त्यांना कोणत्या गोष्टीची गरज घेणं, काळजी घेणं गरजेचं आहे आणि कोणत्या गोष्टी करू नये असं तुला वाटतात ऍज अ स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच म्हणून तू त्या खेळाडूंना काय सल्ला देशील? मी आजकाल मी खूप साऱ्या इंस्टाग्राम्सवरती व्हिडिओज बघतोय, मुलांच्या फिटनेसच्या व्हिडिओज खूप जास्त येतात. सो मी म्हणेन की तुम्ही स्किल करा. तुम्ही जर कबड्डी खेळताय तर सगळ्यात पहिला प्रेफरन्स तुमचा स्किलला असला पाहिजे. तुम्ही मॅटवर जा, स्किल्स खूप जास्त करा. त्याच्यानंतर तुमची सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे तुमची रेस्ट, ती व्यवस्थित करा. रात्रीची तुमची जी झोप असते, जेव्हा तुम्ही 4 तास ट्रेनिंग करता, 5 तास ट्रेनिंग करता, त्यानंतर तुमची रात्रीची जी झोप असते ती फार महत्वाची असते, जी तुमची 8 ते 10 तास झोप झाली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट आहे की तुमचं न्यूट्रिशन मध्ये तुमचं प्रॉपर प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट्स ह्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित असल्या पाहिजेत, ज्याच्याने बरोबर. तुमचा परफॉर्मन्स खूप ऑप्टिमल लेवलला जाऊ शकतो. बरोबर. नक्कीच दादा, तू आज जी माहिती आम्हाला सांगितली ती येणाऱ्या खेळाडूंना आणि जे इंजुरीमध्ये आता खेळाडू आहेत त्यांना ही खरंच खूप महत्वाची आहे आणि यामुळं काही खेळाडूंना फायदा होईल. तर नक्कीच मी या माझ्या चॅनलवरती सरांचा नंबर शेअर करेन. कुणाल सरांना जर डाऊट असतील तर तुम्ही सरांना, आता प्रो कबड्डी सीझन मध्ये सर आहेत, त्यांना वाटलं मेसेज करा किंवा सर तुम्ही आता त्यांना नंतर कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून त्या खेळाडूंना पण तुमचं मार्गदर्शन लाभेल आणि त्या खेळाडूंना इंजुरी लवकर कव्हर होता येईल आणि ते लवकरच आपल्याला मॅट वरती दिसतील. तर सर, या चॅनल बद्दल आणि या उपक्रमाबद्दल तुम्ही काय सांगाल आणि आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? हा खरंच खूप चांगला उपक्रम आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही कोचेसचे इंटरव्ह्यूज घेत आहेत. तो त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या बऱ्याच साऱ्या मुलांना, जे खूप खेड्यामध्ये राहत आहेत किंवा खूप अशा ग्रामीण भागामध्ये राहत आहेत, ज्यांच्यापर्यंत तुम्ही आम्हाला पोहोचवता आहेत, तो त्यासाठी मी तुमचा नक्कीच थँक्यू म्हणतोय तुम्हाला. त्या मगाशी मी आकाशचा देखील इंटरव्ह्यू पाहिलेला आहे. तर तुम्ही प्लेयर्सचे देखील इंटरव्ह्यूज घेत आहेत, त्यांचे देखील एक्सपिरियन्स शेअर करतात, ते नक्कीच आपल्या इतर कबड्डीच्या खेळाडूंना किंवा कबड्डी सोडून दुसऱ्या देखील खेळाडूंना खूप चांगल्या पद्धतीने उपयोगाला येतील. सो तुमचा हा उपक्रम खरंच खूप चांगला आहे. मला तुम्हाला या उपक्रमाबद्दल शुभेच्छा देखील द्यायच्या आहेत. थँक्यू सर. आणि तुम्ही जो आम्हाला तुमचा बहुमूल्य वेळ दिला प्री सीझन कॅम्प मधून, तुमच्या बिझी शेड्यूल मधून, त्यासाठी तुमचे खरंच खूप धन्यवाद. आणि असंच तुम्ही प्रगती करत राहा आणि पुणेरी पलटण या सीझनला नक्कीच एक चॅम्पियन टीम बनेल. जे मागच्या सीझनला राहिलं होते ते पुणेरी पलटण या करून दाखवेल सीझनला. त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि थँक्यू सर. थँक्यू सो मच. थँक्यू. येस.
बाय बाय.